हे गाइस वेलकम आवर ब्लॉग। तर आज बघा मी फास्ट बोलणार आहे कारण की आम्ही फास्ट निघालो आहोत चर्चनला आणि आज आहे हिजा बस्ता बांधण्याचा कार्यक्रम। म्हणजे लग्न अजून 1 महिना आहे तोपर्यंत आज आम्ही बस्ता बांधायला चाललेलो। तर चर्चनचं दुकान ती कसं आहे ते तुम्हाला दाखवते। हे बघा आमचे मामाश्री इथं उभारले, तिथं मामे आहेत आणि आम्ही एवढेच जण चाललेलो आहोत गाडीवर। तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तोपर्यंत एक लाईक करा। तर बघा आम्ही इथं आलेलो आणि आता वर चाललेलो आम्ही दुकानात आलेलो। बघा पहिल्या मजल्यावर चाललो आम्ही आता। आल्या पहिल्यांदा जेवण ते केलं, तुम्हाला दाखवायचं लक्षातच नाही। जाऊ दे आता दुकान दाखवते कसं ते। पहिला मजला इथलं सगळं तुम्हाला सेक्शन दाखवते मी कुठलं काय हे बघा हे साड्यांचे इकडं सगळं जे आयांसाठी साड्या मिळतात ते साड्या पण। हे गाईज तर बघा आम्ही दुकानातनं आलेलो आता कर्नाटक बाउंड्रीच्या बाहेर आलेलो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात। आणि दुकानातलं मी तुम्हाला स्टार्टिंग दाखवले पण पुढचं काढण्यासारखं त्या दुकानात लय गर्दी होती। आम्ही बसतो आता बघा आम्ही सगळेजण चहा प्यायला थांबलेलो, तुम्हाला दाखवते बघा सगळेजण चहा प्यायला बघा चहा दिला नाही, मला दिलेला चहा कोणाला दिलाय मस्तपैकी थंडी इथं आणि आम्ही गरम चहा घेतलेला पण याच्यात दूध कमी दिसायला। काय पाहिजे काय नाही होय चहा आपलं दूध कमीच आहे की म्हणजे असं घट्ट आपल्या घरचं रात्रीच्या 8:30 मला घरच्या चहाचीच आठवण व्हायला लागली। घरी गेल्यावर अहो आपण त्यांनी पहिल्यांदा दाखवलंच नव्हतं नीट, ती माणूस त्याच्या गडबडीत होता, पहिल्यांदा दाखवला नव्हता नीट। ती पॅन्टची घरी गेल्यावर तुम्हाला आगे त्यांनी बरोबर देत नव्हते। आणि बघा आता वाजलेले तर 10:30 आणि आम्ही घरी आलेलो। आता इथं बघा सगळी जेवणाची ती तयारी चालू आहे। मामी तिथे चपात्या गरम करायला लागले आणि मी जे चहा पितानाचं दाखवलं होतं तेव्हा 8:30 वाजलं होतं, आता 10:30 वाजलेत, अजून 2 तास लागले यायला। तर चेहऱ्याचा हाल तर कसा झाला बघा, सकाळपासून नुसतं फिरस्तेवर आहे आणि ह्यानी बघा आल्या पांघरूनात। तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।